श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। तर आता आपले 6 अध्याय पूर्ण झालेले आहे आणि आजचा अध्याय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आजचा अध्याय हा तिरुमलदास दासांचाच अजून चालू आहे। तिरुमलदास जे काही श्रीपाद श्रीवल्लभांना सांगत आहेत आणि त्याच्याविषयी आपण हे करत आहोत। तर तिरुमलदास हे कोण आहेत? तर एक रजक आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि तिरुमलदासांना रजकाचा जन्म का मिळाला तेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर ती कथा आता मी पुन्हा एकदा सांगतो। म्हणजे तुम्ही कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका, कारण का ज्या इच्छा अपेक्षा तुम्ही ठेवाल त्या अपेक्षा तशाच राहणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मसुद्धा घ्यावा लागतो। आता कथा काय होती की तिरुमलदास हे आपल्या पूर्वीच्या जन्मात हे एक ब्राह्मण होते आणि ते एक सदाचारी ब्राह्मण होते, पण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ते अतिशय अत्यवस्थ होते आणि अत्यवस्थ असतेवेळी त्यांचं लक्ष कशावर? त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये नुकतंच जन्मलेले गाईचं एक वासरू एक मलिन वस्त्र चघळत होते। मलिन म्हणजे अगदी मळकं असं वस्त्र जे होतं ते तिथे पडलेलं होतं आणि ते वासरू ते चघळत होतं आणि तिरुमलदासांचं लक्ष त्या मळक्या वस्त्रावर राहिलं की ते मळकं वस्त्र ते वासरू हे चघळत आहे असं त्यांना ते दिसलं आणि त्यांचे ते प्राण जातेवेळी त्यांच्या डोक्यात तोच विचार राहिला की अरे ते वासरू ते मलिन वस्त्र ते वस्त्र चघळत आहे, ते चघळत आहे। आणि अशा अवस्थेत त्यांनी प्राण सोडला आणि त्या अवस्थेत प्राण सोडल्यामुळे त्यांना त्यांचा मृत्यूसमयी जो त्यांच्या डोक्यात विचार झाला होता त्याप्रमाणे त्यांना पुढचा जन्म मिळालेला आहे आणि पुढचा जन्म हा त्यांना धोब्याचा मिळालेला आहे आणि ते पुढच्या जन्मी धोबी झालेले आहेत। पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे म्हणा की त्यांचा ऐनवल्ली या ग्रामात जन्म झाला आणि तिथे मग तिथून ते मग पिटिकापूरला आले आणि तिथे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांची त्यांच्यावर कृपादृष्टी झालेली असा हा सगळा वृत्त आहे। तर बघा, आपली जी अपेक्षा आहे, आपली जी वासना आहे, जी जशा प्रकारची असेल त्या प्रकारे आपल्याला पुढचा जन्म हा मिळत असतो, हे इथे सांगण्यात आलं आहे। आणि खरंच मी सुद्धा तुमची सगळ्यांची आता क्षमा मागतो, कारण का मी सगळ्यांना स्वामी प्रसाद देत होतो। तुमच्या मनात ती स्वामी प्रसादाची इच्छा मी जागृत केली, पण काही कारणांनी आपण तो बंद केलेला आहे। तर मी खरंच तुमचा क्षमस्व आहे, कारण का नामस्मरण आणि नामजप हा आपला मूळ हेतू होता। त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला स्वामी नामाची गोडी लागावी ही माझी इच्छा होती। पण ज्यांनी आता 1.5-2 वर्ष नामस्मरण सतत केलं आहे त्यांना काहीतरी द्यावं म्हणून मी ही सुरुवात केली, पण लोक त्याच अपेक्षेने ग्रुपमध्ये जॉईन होऊ लागली आणि नंतर मग काही एक घटना घडल्या ज्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही आहे, कारण का बोललं की गोष्टी आणखीन चिघळत जातात। पण खरंच मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो की ती इच्छा तुमच्या मनात मी जागृत केली आहे, पण आता ते शक्य नाही। तुम्हाला कमीत कमी आत्ता ज्यांना प्रसाद जसं त्यांनी 1.5-2 वर्ष जप केला त्याच्याप्रमाणे 2 वर्षानंतर किंवा त्याच्याप्रमाणे कधी पाठीपुढे स्वामींची इच्छा झाली तर तुम्हाला प्रसाद मिळेल, पण तुर्तास नाही, कारण का आपण नामजप नामस्मरण ह्या हेतूपासून थोडेसे लांब जात आहोत। एवढंच त्या स्वामी प्रसादाबद्दल बोलतं। तर मूळ हेतू काय? तर आता 1.5 वर्ष आपण 2 वर्ष हे नित्य नामस्मरण करत आहोत, नामजप यूट्यूबवर करत आहोत आणि यूट्यूबवर नामजप केल्यानंतर तुम्हाला नामाचं महत्त्व नामस्मरणाचं महत्त्व आता बऱ्याच जणांना कळलेलं आहे। निरपेक्षितपणे बरेच जण नामजप करत होते, पण अध्यात्मात एक पायरी आणखीन पुढे जावं। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे मी वाचत होतो, जे वाचण्यात मला त्यातलं थोडंफार माझ्या बुद्धी क्षमतेप्रमाणे ते मला त्याचा जो काही थोडाफार अर्थ कळत होता, ज्याचा आपल्याला आजकालच्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करून घेऊन आपण आणखीन एक पायरी अध्यात्माची किंवा आपला आध्यात्मिक विकास आपल्या चालण्या बोलण्यामध्ये तो विकास करून घ्यावा या अर्थाने काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळाव्यात, कारण का अकारण काही गोष्टींचा आपल्याकडे बाहू करण्याची सवय आहे। ते म्हणजे श्राद्ध किंवा पितरांना जेवण घालणं, याच्यावर पण आपण कुत्सितपणे कमेंट करतो की जिवंत असताना तुम्ही दिलं नाही, पण आता ते जेवण देऊन ते व्यक्ती जेवायला येणार आहे का? तर ती व्यक्ती काही जेवायला येत नसते, पण त्यांचा जो आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो त्याला, कारण का आपण या जन्मापुरताच विचार करतो। इथे अनेक वेळा जन्मांतरीचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे स्वतः
श्रीपाद प्रभूंचेही पुढचे अवतार कसे कसे होणार आहे, ते तेव्हा परमेश्वराचा अवतारच किती होणार आहे ते सांगितलं जातं आहे. त्याबरोबर काही अवतारांमध्ये काही जणांचे पूर्वीचे जन्म काय होते, आताचे जन्म काय, त्या जन्माबरोबर त्यांचं कर्म सिद्धांताने कसा बांधला होता, म्हणजे कर्मबंधनाने आपला जन्म कसा बांधला, काहींनी काय कर्म केली, त्याचं पुढे त्यांच्या नशिबाला काय भोग आले हे आपल्याला कळावं आणि त्यानुसार आपल्या हातूनही पुण्यकर्म घडावं, जास्तीत जास्त सत्कर्म घडावं, या अपेक्षेने मी या ग्रंथाचे आज वाचन करत आहे. त्यामुळे त्यातनं येणारे जे दाखले आहेत, उदाहरणं आहेत, त्यांचा खरोखर मनापासून विचार करा. आपण कितीही आधुनिक झालो तरी त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, कारण का आपल्या ज्या काही प्रथा आहेत त्याच्यामागे खूप मोठा विचार होता. ते सगळं करण्यामागे एक खूप मोठा विचार होता. पण जसजसे आपण पुढे पुढे जात गेलो तसं आपण फक्त ते कर्मकांडामध्ये अडकून राहिलो. त्याच्या मागचे चांगले विचार आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये जे काही चांगलं आहे त्याचा आपल्याला विसर पडत गेला आणि आपण कर्मकांडांमध्ये पडून राहिलेलं. तर त्याचा मूळ अर्थ समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि या ग्रंथाचं, यासाठी मी आपल्यासाठी ह्या ग्रंथाचं माझ्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं चांगल्या पद्धतीने पारायण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा महिमा, खगोल शास्त्राचं वर्णन. आता हे खगोलशास्त्राचं वर्णन म्हणून असं या भाग आहे आणि हा थोडासा कठीण आहे, त्यामुळे आपण हळूहळू याचं वाचन करणार आहोत. पहाटे श्री तिरुमलदासांनी आपले आन्हिक उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भटा, श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य आणि अपूर्व असे आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्याकारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महद्भाग्य तुला लाभले आहे. थोर विद्वानांना न लाभलेले सद्भाग्य तुला लाभले आहे. हा फक्त त्यांचा संकल्प आहे. आता बघा, श्रीपाद श्री वल्लभांचं जे चरित्र आहे, तिरुमलदास पुन्हा शंकर भटांना सांगतात, ते खूप अद्भुत आहे, अतर्क्य आहे आणि अपूर्व आहे. आपण आत्ता त्याचंच वाचन करत पारायण करतो आणि मी तुम्हाला जे सांगितलं की त्यातला की आपण कोणत्या तरी महान असं ग्रंथाचं आज वाचन आणि पारायण करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा कसा होईल, लाभ करून कसा घेता येईल ते. आणि हे ग्रंथ कोणत्याही विद्वान महापंडिताला लिहायला न सांगता शंकर भटांसारख्या सामान्य ब्राह्मणाला श्रीपादांनी ते चरित्र लिहायला सांगितलेलं आहे आणि ते त्यांचं भाग्य आहे असं शंकर भट सांगतात. आणि ते चरित्र लिहायला सांगताना सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्यावर कृपादृष्टी करून त्यांना सगळ्या गोष्टीतनं कसे बाहेर काढतात, त्यांच्या पूर्वजन्मीचं जे काही संचित असेल तर त्याचं ते कसं निवारण करून त्यांना ते चरित्र लिहिण्यायोग्य असं सामर्थ्यवान बनवत आहेत, त्यांना त्यावर कृपा करत आहे. ही सगळी घटना म्हणजे प्रभूची कृपा ही सामान्य माणसावरही होऊ शकते आणि जेव्हा सामान्य माणसावर सुद्धा जेव्हा ही कृपा होते तेव्हा त्याच्याकडून सुद्धा असं असामान्य असं कार्य घडू शकतं. हाच या मागचा मूळ हेतू आहे. पण ते देवाच्या, प्रभूंच्या, श्रीपाद श्री वल्लभांच्या किंवा दत्तप्रभूंच्या संकल्पाने होत असते, आपल्या स्वामी समर्थांच्या संकल्पाने होत असतं आणि त्यासाठी आपल्याला निव्वळ श्रद्धा असावी लागते. आणि ते त्यामध्ये कार्यरत असताना आपल्याकडची परीक्षाही घेत असतात. तेही आपण पाहिलं, शंकर भटांना अनेक वेळा त्रास झाला, त्यांच्या सद्विवेक बुद्धीची सुद्धा परीक्षा घेतली. सुबैयाच्या घरी जेव्हा त्यांना सुबैया म्हणून नेण्यात आलं तेव्हा त्यांचा संयम आणि सद्सद्बुद्धी याची, कारण का सुबैयाच्या पत्नी जेव्हा समोर असते वेळी सुद्धा शंकर भटांनी आपलं वागणं सोडलं नाही, ते तिच्याशी मर्यादेने वागले. किंवा त्यांना त्रास देताना त्यांना सर्पाकडून किंवा कावळ्यांकडून जेव्हा दंश झाला ती कथा ऐका. म्हणजे प्रभू हे परीक्षा घेत होते आणि त्यातूनच त्यांना बाहेरही काढत होते प्रत्येक वेळी. असं हे आहे. म्हणजे त्यांना ते तालून सोखून म्हणतात ना, आपण एखादं ज्या गोष्ट भट्टीतनं काढतो सोनं एखाद्या गोष्टी योग्य होण्यासाठी, तसं ती प्रक्रिया थोड्याफार फरकाने शंकर भटांबरोबर आता सुरू आहे. आता हे मी पदरचं सांगतो आहे कारण का आपण विवेचन करत आहोत किंवा कथाचं आपण थोडंसं हे करत आहोत. त्यामुळे जिथे जिथे चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील त्या वाटतील तिथे माझ्या परीने मी सांगणार आहे. आणि हे कुठलंही
ग्राह्य असं कोणी धरू नये, म्हणजे कुठल्याही पारायणासाठी किंवा ग्राह्य धरू नये, हे आपल्यासाठी, आपल्याला जे समजते. पुन्हा पुन्हा सांगतो, हा जो व्हिडिओ आहे किंवा हे फक्त हे आपल्या स्वामी नित्य नामस्मरण परिवारातील आपल्या लोकांसाठी आहे. सगळ्यांनी म्हणजे त्याच्यावर कोणी वाद चर्चा की बाबा हे चुकीचं सांगितलं असं नाही. आपल्याला त्यातून जेवढं तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं चांगलं मी देण्याचा प्रयत्न करतो. तर आता तिरुमलदासांनी आता शंकर भटांना सांगते, हे तुमचं महत्भाग्य आहे. आता आपल्याला माहितीच आहे की नरसावधानी आता मृत्युमुखातून बाहेर आलेले आहे. तर नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत ज्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता तेही आता घाबरेनासेच झाले. संधी मिळाली तर ते सर्व प्रकारचा उपवास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा भ्रांत असे. अशा कष्टमय अवस्थेत आक्रोश करीत ते रस्त्यावर आले. त्यावेळी महानाचार्य बाप्पा नार्यालू हे त्यांच्या नातवास कडेवर घेतले होते. बाप्पनाचार्यालूंचे घर त्यांच्या रस्त्याच्या एका रस्त्याच्या वळणावर होते. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ त्यांच्या आजोबांच्या घरीच घालवत असत. श्री नरसिंह वर्मा आणि व्यंकटय्या श्रेष्ठी हे सुद्धा त्यांच्या घरी मुक्तपणे जात श्रीपादांना बोलावे असे नरसावधानीने वाटत होते. त्यांच्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटत होते. नरसावधानांची दृष्टी बापन्नार्यांबरोबर श्रीपादांवर पडली. श्रीपाद त्यांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानी भिक्षेसाठी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठीच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून ते श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे असले. नरसावधानींनी भिक्षा घेऊन घरी परतले. तेथून ते वर्मांच्या घरी गेले. नरसिंह वर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे असले. एकाच वेळी श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा बाप्पनार्यालूंच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न आहे की विष्णुमाया तेच कळत नव्हते. गावातील लोक नरसावधानींना दूषणे देऊ लागले व त्यांच्यात त्यांना दोष दिसू लागले. पाचगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तात्रयाची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हेतू आहे अशी लोक निंदा करू लागले. गंतव्य माहीत नसलेल्या वाटसरूसारखे नरसावधानी रस्त्यावरून भटकत होते. नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांच्या पतीला वेड लागलेल्या स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तर तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याची भोजन करण्याचा आग्रह केला. परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास ते अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत हे ओळखून लाभ करून घेतात, तर अविवेकी ते न ओळखता आल्याने नुकसान ओढून घेतात. अखेर श्रीपाद प्रभूंनी त्या पतीपत्नींच्या विनंतीस होकार दिला. परंतु या जन्मी नाही, पुढच्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत नरसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी राजगिऱ्याच्या भाजीचा समावेश असलेले भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले. काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळापासूनच जवळ श्री गणेश चतुर्थीला झालेल्या त्या गणेशावताराच्या शक्तियोगे गजानन नामक दुसरी एक थोर व्यक्ती जन्म घेईल. एखाद्या वेळी सूर्यचंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, पण प्रभूंचे वचन बदलणे कोणालाही शक्य नाही. पंचमहाभूतांरहित सर्व जीवांना त्यांच्या आज्ञांचे पालन करावे लागते. आपल्या वचनाचे पालन करणे निश्चितपणे सत्यपूर्वक करतात. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले,
पालटले तरी श्रीपादांच्या लीला नित्यसत्य व नित्य नूतन आहेत. त्या देवघरात श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी व त्याच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा उपदेश सर्व भक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. नरसावधानी व श्रीपाद प्रभूंमध्ये खालील संभाषण झाले. आता बघा, आता इथे काय सांगितलं की नरसावधानी हे आता काय झालेले तर ते मृत्यूमुखातून परत आलेले, पण त्यांच्यातली आकर्षण शक्तीसुद्धा क्षीण झाली. म्हणजे पूर्वी त्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की तर त्यांनी एका जागी बसून जर कोणा व्यक्तीचे ध्यान केले किंवा विचार मनात आणला तर ती व्यक्ती त्यांच्याजवळ येत असे. पण आता ती शक्तीसुद्धा नरसावधानीची क्षीणावली होती. म्हणजे हळूहळू नरसावधानींच्या सगळ्या शक्ती आता क्षीण होत चाललेल्या आहेत. लोक पूर्वी त्यांना घाबरायची, पण आता त्यांना घाबरेनाशी झाली होती. जी लोक पूर्वी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा कौतुकाचा वर्षाव करायची तीच आता त्यांच्याविषयी त्यांचा उपहास करू लागली, त्यांच्याविषयी वाईट साईट बोलू लागली आणि त्यांना काही ना काही दूषणं देत बसायची असं घडत होतं. तर आता नरसावधानींची आर्थिक स्थितीसुद्धा आता खालावत चालली होती. नरसावधानींना एक वेळचं भोजनसुद्धा मिळणं कठीण झालं होतं, अशी परिस्थिती. आणि अशा वेळी ते भिक्षा मागत फिरत असतो. तर नरसावधानी अशा अवस्थेमध्ये आपल्या घरातनं बाहेर आले तेव्हा त्यांना काय दिसलं तर समोर बापन्नाचार्य म्हणजे बापन्नालू दिसले आणि त्यांच्या कडेवर श्रीपाद श्रीवल्लभ होते. श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांना कडेवर घेऊन ते होते आणि नरसावधानींचं जे घर होतं त्याच घराच्या अशा एका ज्या रस्त्यावर होतं त्याच मार्गाच्या वळणावर असं बापन्नाचार्यालूंचं घर होतं. आणि बापन्नाचार्यालूंना च्या घरी बऱ्याच वेळा श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्या आजोबांचे म्हणजे बापन्नाचार्यालूंच्याच घरी बऱ्याच वेळा असत. त्यामुळे नरसावधानींना त्यावेळेला मनात इच्छा झाली की आपण श्रीपाद श्रीवल्लभांना कडेवर घ्यावं, त्यांना खेळवावं अशी त्यांच्या मनात इच्छा होत होती. आणि त्यांचं श्रीपाद श्रीवल्लभांकडे लक्ष गेलं. त्यांचं श्रीपाद श्रीवल्लभांकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं, म्हणजे त्यांच्याकडे पाहून ते हसलेले आहेत. आणि मग नरसावधानी पुढे व्यंकटय्या श्रेष्ठींच्या घरी गेले. तर व्यंकटय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा हे दोघंही त्या बापन्नाचार्यालूंचे स्नेही होते आणि ते नेहमी बऱ्याच वेळा एकमेकांकडे जात असत. त्यांच्या घरीसुद्धा ते दोघंही बराच कालावधी घालवत असत. तर व्यंकटय्या श्रेष्ठींच्या घरी जेव्हा नरसावधानी गेले तेव्हा त्यांना काय दिसलं तर त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांच्या श्रेष्ठींच्या मांडीवर खेळताना दिसले. आणि पुन्हा त्यांनी श्रीपादांकडे पाहिलं. श्रीपादांनी पुन्हा त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. ते त्यांच्याकडे पाहून हसलेले आहेत. ते पाहून जरासं नरसावधानींनी त्यांच्या घरी भिक्षा घेतली आणि ते पुढे गेले. पुढे नरसिंह वर्मांच्या घरी गेले. आता नरसिंह वर्मांच्या घरी गेल्यावर त्यांना काय दिसलं होतं पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ हे नरसिंह वर्मांच्या खांद्यावर खेळत आहेत. म्हणजे त्यांना एकाच वेळी श्रीपाद श्रीवल्लभांकडे त्यांनी नरसिंह वर्मा, व्यंकटय्या श्रेष्ठी आणि बापन्नाचार्यालू या तिघांच्याही घरी ते दिसले. आणि त्यांनी पुन्हा नरसावधानींनी श्रीपादांकडे पाहिलं तेव्हा ते पुन्हा त्यांच्याकडे मिश्किलपणे पाहून हसलेले आहेत. आणि नरसावधानी मग आता भ्रमातच गेले की एकाच वेळेला तीन ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ कसे दिसतात आणि त्यांना ही विष्णू माया आहे की काय असं वाटू लागलेलं. आता नरसावधानीनंतर आता गावातली लोक खूप दूषणं देत होती, काय काय बोलत होती. पादगया क्षेत्री जी स्वयंभू दत्ताची मूर्ती होती कुकुटेश्वराच्या मंदिरात ती सुद्धा अदृश्य होण्यामागे नरसावधानींचाच हात आहे असं सगळं चालू होतं. आणि हे सगळं नरसावधानींच्या डोक्यात कुठेतरी सगळं चालू होतं आणि ते भ्रमिष्ठावस्थेत असे ते रस्त्याने चाललेले होते आणि ते परत आपल्या घरी आले. तर नरसिंहवधानी जेव्हा भ्रमिष्ठासारखे असे घरी परतले तेव्हा त्यांच्या पत्नीला त्यांना पाहून अतिशय दुःख झालं. ते दुःख करू लागले आणि ते आणि तिला इतका त्रास झाला की ती देवघरात निघून गेली. आणि देवघरात निघून गेल्यावर तिला जे दृश्य दिसले ते पाहून तिला अतिशय आश्चर्य वाटले. तिला त्यांच्या देवघरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ बसलेले दिसले. आणि श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा त्यांच्या देवघरामध्ये बसलेले दिसले तेव्हा ते पाहून त्या दोन्ही पती पत्नींना पुन्हा अतिशय असा आनंद झालेला आहे की श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्या घरी. आणि इथे म्हटलेलं बघा की असे योग हे फार क्वचित जुळून येतात की तुम्हाला काल, कर्म आणि कारण ह्या तिन्ही गोष्टींचा एकाच वेळी संयोग झाला तरच अशा सगळ्या गोष्टी घडून येतात. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात, जेव्हा आपल्याला परमेश्वराचं दर्शन
घडत असतो तेव्हा त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा असतो, उपयोग करून घ्यायचा असतो, असं इथे सांगितलं आहे. तर त्या नरसावधानींनी आणि त्यांच्या पत्नीनी श्रीपादांना काय तर राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन करण्यास आग्रह केला. त्यांनी त्यावेळेला श्रीपादांना, पण श्रीपादांनी त्यावेळी त्यांना नकार दिलेला आहे की मी राजगिऱ्याची भाजी आता घेणार नाही, पण मी जेव्हा पुढील जन्मी नृसिंह सरस्वती म्हणून जेव्हा जन्म घेईन. आता हे पुन्हा सांगितलं आहे बघा, आपण मागच्या 2-3 अध्यायात हे पुन्हा की नृसिंह सरस्वती म्हणून ते जेव्हा जन्म घेणार आहेत महाराष्ट्र देशात, तेव्हा ते त्यांच्याकडे राजगिऱ्याच्या भाजीचा समावेश असलेल्या भोजनाचा ते स्वीकार करण्यात, म्हणजे राजगिऱ्याच्या भाजीनी युक्त असलेले पूर्ण भोजनाचा स्वीकार ते नरसिंह सरस्वती म्हणून जन्म घेतील तेव्हा ते अवतार घेतील त्यावेळेला ते त्या भोजनाचा स्वीकार करतील असे त्यांना सांगितले. आणि त्यांच्या वचनाचे निश्चितपणे पालन करतील सत्यपूर्वक असं त्यांना सांगितलं. ते देवघरात श्री दत्तप्रभूंनी नरसावधानी यांना धर्मोपदेश नरसावधानीवर त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला होता आणि तो हितोपदेश हा खूप उपयोगी आहे. आणि आता त्या हितोपदेशाचा काही भाग आपण पाहणार आहोत. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता जे कोणी ऐकत असतील त्यांनी हे लक्षपूर्वक ऐका. नरसावधानी आणि श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये देवघरात झालेला संवाद आणि श्रीपाद प्रभूंचा उपदेश. आता प्रश्न विचारणारे कोण आहेत? नरसावधानी. तर प्रश्न काय आहे? तू कोण आहेस? देवता, यक्ष. आता हा लक्ष द्या, कारण का कसं असतं, जरी समोर प्रभू आले किंवा बालक श्रीपाद श्रीवल्लभ तर ते बालक स्वरूपात आहेत आणि तरी पटकन असं मन कोणाचं मानत नाही आणि तो संभ्रमित. आता त्या देवतेने जर दर्शन दिलं तर ती कोण आहे असं नरसावधानी हा त्यांना प्रश्न करतात. श्रीपादांना स्वतः नरसावधानी तू कोण आहेस? देवता का यक्ष? त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचं उत्तर ऐका आणि हे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनात कोरून ठेवा. निसंशयाने मी दत्तच आहे. मी शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले. वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे. आता परमेश्वराचं श्रीदत्तांचं खरं स्वरूप कसं आहे तर निराकार आणि निर्गुण. पण जसं आपण शरीरधारी आहोत तर आपल्याला ती शरीरधारीच माणसं दिसू शकतात. निर्गुण निराकार असं रूप हे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपल्या सामान्य लोकांना, म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलं आहे नरसावधानीनं की तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी म्हणून मी हे शरीर धारण केलेले आहे. वास्तवात मी निराकार आणि निर्गुण आहे. परमेश्वराचं सत्य स्वरूप हे कसं असतं, नेहमी निराकार आणि निर्गुण असतं. म्हणजे तुला आकार आणि गुण नाहीत एवढंच ना? आता बघा नरसावधानींचा पुढचा प्रश्न काय तर म्हणजे तुला आकार आणि गुण नाहीत एवढेच ना? आता त्यावर श्रीपादांचं उत्तर बघा. निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुण आहे. साकार आणि निराकार, सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि मी त्यांच्या पलीकडे आहे. आता खूप सुंदर असं उत्तर दिलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसावधानींच्या दुसऱ्या प्रश्नाला. दुसरा प्रश्न आहे तुला आकार आणि गुण नाही एवढंच ना? त्यावर दत्त म्हणतात निराकार असणं हा सुद्धा एक आकारच आहे. म्हणजे ज्याला कोणता आकार नाही हा सुद्धा एक आकाराचाच प्रकार आहे. आणि निर्गुण असणं हा सुद्धा एक गुणच आहे. ज्याच्या ठाई कोणतेच गुण नाहीत हा सुद्धा एक गुणच आहे. निर्गुण म्हणजे गुण. आणि साकार निराकार सगुण निर्गुण या पलीकडचा असा मी आहे आणि माझे जे अस्तित्व आहे ते या सगळ्याच्या पलीकडील आहे असं नरसावधानींना श्री दत्तांनी इथे सांगितलेलं आहे. बघा म्हणजे परमेश्वराचं सत्य स्वरूप कसं असतं, निराकार किंवा दत्तांचं सत्य स्वरूप हे निराकार आणि निर्गुण असं असतं. पण आपल्याला समजावं, आपल्याला ते दिसावं म्हणून ते कोणता तरी आकार घेतात, कोणतं तरी शरीर धारण करतात आणि आपल्यामध्ये अवतार घेतात. सर्वस्व तूच असताना प्राणी मात्रांना सुख दुःख का संभवतात? आता आणखीन एक सुंदर असा प्रश्न आहे की जर दत्तप्रभू सर्वस्व आहेत
तर मग प्राणी मात्रांना दुःख आणि सुख का होतं? तुझ्यामध्ये मी व तू आहोत. तुझ्यात असलेला तू जीव आहेस आणि तुझ्यात असलेला मी हा परमात्मा आहे. आता इथे खूप मोठं असं गोष्ट सांगते की एखाद्या व्यक्तीमध्ये काय असतं, मी म्हणजे मीपणा जो असतो तो असतो, मी असतो आणि तू आहेस म्हणजे कोण, तर तो स्वतः आहे. तर एखाद्या जीवामध्ये जो तू असतो, तू म्हणजे कोण असतो, तो जीव असतो, तो स्वतः असतो आणि त्याच्यात जो मी असतो, मी म्हणजे कोण, परमात्मा असतो. आता दत्तप्रभू काय म्हणतात, तुझ्यात तू पण आहेस आणि मी पण आहे. जो तू आहे, तुझ्यात असलेला तू हा जीव आहेस, म्हणजे तुझ्यात जो तू आहेस तो तुझा जीव आहे की तुझा प्राण आहे, प्राणशक्ती आहे तुझी. आणि तुझ्यात असलेला मी म्हणजे कोण, आपल्यात असलेले दत्तप्रभू ही परमात्मा शक्ती आहे. तुझ्यात कर्मभावना असेपर्यंत तू आणि मी होऊ शकत नाही. तुझ्यात कर्मभावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा कर्मभावना असते तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा हे वेगळे. म्हणजे अगदी थोडक्यात म्हणायचं तर आपल्यामध्ये आत्मा आहे आणि परमात्मा आहे, म्हणजे आपल्यामध्ये दोन्ही सामावलेले असतात. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये कर्मभाव आहे तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा हे एक होऊ शकत नाही. तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आपला आत्मा आणि आपल्यातला आत्मा आणि आपल्यातला परमात्मा ह्या दोघांचं मिलन होत नाही, ते दोन्ही एकरूप होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला या सगळ्या भावनांचा त्रास होत असतो. सुख दुःख पाप पुण्य ह्या सगळ्या द्वंद्वातून आपली सुटका होत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेन तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसजसे तू माझ्या निकट येशील तसतसं तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होतील आणि तू माझ्या आश्रयी असताना सुखसंपन्न होशील. आता अगदी साधा सोपा विचार इथे मांडलेला आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये कर्मभावना आहे, आपल्याला काहीतरी कर्म करत राहत असतो, कोणत्या तरी आशेने आपण काहीतरी करत असतो, तसतसं आपल्यामध्ये सुख दुःख हे आपण अनुभवत असतो. कारण आपल्यातला आत्मा आणि परमात्मा हा विलीन अजून एकत्र आलेला नाही. आपला आत्मा हा परमात्म्यात विलीन झालेला नाही. जेव्हा आपला आत्मा या सगळ्यातून मुक्त होईल, मुक्त म्हणजे या सगळ्यातनं वर येईल आणि आपल्यातला मीपणा संपून जाईल की ही गोष्ट माझी, हे माझं, हे मला पाहिजे, हे माझं आहे, असं जेव्हा तो जो मीपणा आहे तो जेव्हा संपून जाईल त्यावेळेला आपण परमात्म्याच्या अतिशय निकट पोचू आणि त्यावेळेला आपण सुखी होऊ. म्हणजे सुखदुःखाची भावना आपल्यात का आहे, तर आपल्यामध्ये मीपणा आहे. मला कोणीतरी बोललं, माझ्याशी कोणीतरी भांडलं, माझ्याबरोबर असं कोणीतरी वागलं, हे जेव्हा मीपणा जेव्हा नेहमी सतत पुढे होत असतो ना, तेव्हा आपण त्यात अडकून बसतो. आपण जेव्हा परमात्म्याच्या जवळ जाऊ, जेव्हा कोणी केलेल्या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही, आपल्याला त्याचं दुःख होणार नाही आणि आपण परमात्म्यात जे काही घडतं आहे ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं, ही भावना जेव्हा आपल्या मनात येईल, एखादी चांगली वाईट गोष्ट ही फक्त परमेश्वराच्या इच्छेने, परमात्म्याच्या इच्छेने होते, ही भावना जेव्हा आपल्या मनात राहील तेव्हा आपण या सुखदुःखांपासून दूर होऊन परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि परमेश्वराच्या आश्रयी गेल्यावर आपण संपन्न होतो असं इथे सांगितलं. खूप महत्त्वाचा विचार इथे सांगितले. म्हणून म्हटलं ना, हा जो भाग आहे आजचा, हा खूप असा महत्त्वाचा आहे. तर जीवात्मा आणि परमात्मा वेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे, तर जीवात्मा आणि परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहे असे काहींचे म्हणणे आहे, तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. त्यातील खरे काय? आता बघा, आत्मबोधाचा दुसरा आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न की जो नरसावधानीने मांडलेला आहे की जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत असे काहींचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं काय की जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत. काहींचं म्हणणं आहे की जीवात्म्याचा परमात्म्याशी घनिष्ठ संबंध आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की जीवच परमात्मा आहे. तर त्यातलं नक्की खरं काय? तर त्यावर आता दत्तप्रभूंनी जे उत्तर दिलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ, ते आपण ऐकायचं, कारण का आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. प्रश्न सगळ्यांनाच पडतात पण त्याचं उत्तर मिळणं हे महत्त्वाचं. आणि ते उत्तर जेव्हा प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ किंवा परमेश्वर स्वतः आपल्याला देतो तेव्हा ते खरं ऐकण्यासारखं असतं.
तर ते उत्तर काय ते आपण ऐकूया. तू वेगळा व मी वेगळा आहे अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्यातल्या आग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थिती पावशील. आता बघा, पहिला त्यांनी काय म्हटलं, तू वेगळा आणि मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी काही हरकत नाही. म्हणजे जर कोणाला वाटत असेल की परमात्मा आणि आत्मा, जीव आणि परमात्मा हे वेगळे आहेत असं जरी भावना असली तरी काही हरकत नाही. पण तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असल्या, म्हणजे असं वेगवेगळं असताना सुद्धा आपल्यातला जर अहंकाराचा जो नाश झाला तर आपण दोघे एकत्र येऊ, म्हणजे दोघे द्वैतात स्थित असलेल्या आनंदाची प्राप्ती करू. म्हणजे आत्मा जेव्हा अहंकाराचा नाश होतो त्यावेळेला आपल्याला एक आत्मिक आनंद मिळतो असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये माझ्या आग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. तर जे काही सगळं चाललं आहे ते कोणामुळे, तर परमेश्वराच्या आग्रहामुळे, परमेश्वराची प्रभूची इच्छा आहे म्हणून सगळं चालत असतं आणि आपण फक्त निमित्त मात्र असतो, हे लक्षात घ्या. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थिती पावशील. म्हणजे आपण ह्या तत्वाचा जरी विचार केला तरी आपण आनंद स्थितीस जातो. मोहाचा क्षय म्हणजे मुक्ती. त्यामुळे द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्षसिद्धी पावशील. मोहाचा क्षय म्हणजे आपल्यातला मोह नाहीसा होणे, कोणत्याही गोष्टीचा मोह आपल्यात न राहणं, या गोष्टीमध्ये ही गोष्टसुद्धा मुक्ती आहे. त्यामुळे आपण द्वैत स्थितीमध्ये, द्वैत म्हणजे काय, दोन भिन्न भिन्न अवस्थेत, म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोन भिन्न आहेत असं मानून जरी चाललो ना तरी मोक्ष सिद्धी पावशील असं त्यांनी त्या नरसावधानींना सांगितलेलं आहे. आता पुढे श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात, तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्येच आनंदाची प्राप्ती होते. आता श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात, तुझ्यात आणि माझ्यात सामिप्य असलं म्हणजे आपण एकमेकांच्या अतिशय जवळ असले तर तुझ्याद्वारे मी अभिव्यक्त होत असतं, तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. म्हणजे प्रभू हे जेव्हा आपण प्रभूच्या अधिक जवळ जातो तेव्हा प्रभू आपल्याद्वारे त्या स्वतःच व्यक्त करत असतात आणि ते तुझ्या शक्ती तुझ्यातला अहंकार म्हणजे आपल्यातला जेव्हा अहंकार नाश पावून मोहक्षय होतो अशा विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीत, आणि जेव्हा आपल्यातला अहंकार नाश पावतो, आपल्यातला मोहक्षय होतो, तेव्हा आपण परमात्म्यामध्ये एका रूपाने विलीनच होतो आणि त्यावेळेला दोघंही भिन्न भिन्न न राहता, म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे वेगळे न राहता एकत्र होतात, एकत्रच येतात आणि एक आनंद शक्ती प्राप्त होते असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच आहे. आणि जर आपल्यामध्ये मोह नसेल, एखाद्या गोष्टीची कोणती अपेक्षाच राहिली नाही, तर हा सुद्धा एक मोक्षच आहे. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होते. आता आपल्या मध्ये अहंकारच नाही, त्यामुळे कर्तृत्वाची भावना नाहीशी, म्हणजे हे मी करतोय ही जी भावना आहे ती नाश होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. म्हणजे त्यावेळेला आपल्यामध्ये काय, आपला मीपणा उरतच नाही की मी कोणी नाही आहे, जे कोणी आहे ते प्रभू परमात्मा आहे, तो सगळं काही माझ्याकडून करून घेतो आहे. ही भावना येणं आणि त्यावेळेला जे काही आपण करतोय त्याचं मग त्यावेळेला आपल्याला तो ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. म्हणून अद्वैत स्थितीतही मोक्षप्राप्ती करता येते. म्हणजे अद्वैत म्हणजे एकत्र, तिथे भिन्न भिन्न असं काही नाही. आत्मा आणि परमात्मा जिथे एकत्र आलं तेव्हासुद्धा मोक्ष प्राप्ती करता येते. द्वैत स्थितीत विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीतही ब्रह्मानंद स्थिती एकच. थोडंसं कठीण वाक्य आहे. द्वैत स्थितीत विशिष्टाद्वैत
किंवा अद्वैत स्थितीतही ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच, म्हणजे अद्वैत स्थितीत असताना सुद्धा ब्रह्मानंद स्थिती ही सुद्धा एकच आहे. ती स्थिती मन वाचा यास अगोचर आहे. ब्रह्मानंद स्थिती फक्त अनुभवता येते. म्हणजे ही जी ब्रह्मानंद स्थिती आहे ना, ही फक्त तुम्हाला अनुभवता येते. ती तुम्हाला शब्दात वगैरे काही व्यक्त करता येते. जो आनंद तुम्हाला मिळत असतो तो तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही अनुभवू शकता की तुमच्यामधला मीपणा, तुमच्यामधला अहंकार, मोह हे सगळं निघून गेले. आता तुम्ही अगदी निरपेक्ष झालेले आहेत. आणि अशा अवस्थेत असताना जी स्थिती असते ब्रह्मानंद स्थिती, आत्म्यातला मोहपणा मीपणा निघून गेलेला आहे. त्याच्यातला मोह म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा मोह किंवा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे, हे माझं, हे तुझं, हे जी करण्याची जी भावना आहे ती निघून गेलेल्या व्यक्तीला ना, मग ते अद्वैत स्थितीत गेलेल्या स्थितीत त्या ब्रह्मानंद फक्त अनुभवता येतो. तो आपल्याला शब्दात मांडता येणार. तर किती महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं होती पहा. तर आजच्या हा भागातले हे जे 4 प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याची उत्तरं आहेत. ही पुन्हा पुन्हा ऐका, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि इथे फार महत्त्वाचा असा विचार मांडलेला आहे की जेव्हा मोहातनं आपला मीपणा संपून जातो आणि मोहातनं आपण बाहेर येतो त्यावेळेला आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आणि जर आपल्या या स्वामी परिवारात सर्वात मोठा पापी माणूस कोण असेल तर मी, कारण का माझ्यासारखा दुसरा पापी कोणीच नाही. कारण का मी तुम्हाला ती स्वामी प्रसाद देत गेलो आणि तुमच्या मनात त्या स्वामी प्रसादासाठी ती अपेक्षा निर्माण केली. मी तुम्हाला त्या मोहात पाडलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक ठिकाणी मी सांगतो आहे की तुम्ही यातनं तुमची आध्यात्मिक प्रगती करून घ्या, तुम्ही एक पायरी वर जा, असं जे मी तुम्हाला सांगतो आहे त्या क्षणालाच मी तुम्हाला ते स्वामी प्रसादाचं आमिष दाखवलं किंवा ती अपेक्षा लावून दिली आणि तुम्हाला त्या स्वामी प्रसादाच्या मोहात पाडलेलं. तर हे श्रीपाद प्रभू जर या सगळ्या स्वामी परिवारात जर कोणी सर्वात मोठा पापी व्यक्ती असेल तर माझ्यासारखा मीच. कारण का मी लोकांना त्यांच्या मुक्तीपासून दूर नेत आहे, त्यांना अपेक्षा लावत आहे. तर खरंच मला आपण क्षमा करावी. जर या जन्मात माझं हे पापक्षालन माझ्याकडून जर तुम्हाला करून घेता आलं तर खरंच मनापासून करून घ्या, अशी मी आज श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंना विनंती करतो आहे. कारण का मोक्षावस्थेत जाण्यासाठी ह्या मोहापासून दूर गेलं पाहिजे. जे आपल्याला एखादी गोष्ट सारखी हवीशी वाटते तसं त्यापासून आपण दूर गेलं पाहिजे. नरसावधानींना हा सगळा उपदेश श्रीपाद श्रीवल्लभ करत आहेत. त्या उपदेशाचा भाग सांगत असताना आज मलासुद्धा थोडासा आत्मबोध झाला. मी सुद्धा किती पापी आहे हे मला आज कळलं. ज्याप्रमाणे मला जो अहंकार होता की मी तुम्हाला नामस्मरणामध्ये घेऊन आलो आहे, मी तुम्हाला स्वामींच्या जवळ नेतो आहे, तो आज ह्या एका शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरामुळे क्षणातच गळून पडला आहे. कारण का मी करत राहून चालणार नाही. मी नेहमी तुम्हाला म्हणतो ना, स्वामी हे करून घेत आहेत तोपर्यंत ते माझ्या हातून होत राहणार आहे. हे जरी खरं असलं तरी हे सगळं स्वामींच्या इच्छेप्रमाणे घडत आहे. आणि कदाचित तुम्हाला त्या मोहापासून दूर नेण्यासाठी म्हणून हा जो काही घटना घडली ती घडली असावी. तर मी तुमची सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो की मी तुम्हाला मोहात पाडलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे असा की परमेश्वर हा कसा आहे, म्हणजे दत्त हे कसे आहेत, त्यांना आकार आणि गुण नाही का, असं जे सांगितलं. म्हणजे परमेश्वर हा कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, खरं परमेश्वराचं किंवा दत्तांचं स्वरूप कसं आहे ते आता आपल्याला आज सांगायचं आहे. धन्यवाद.